9th क्लासमध्ये आतापर्यंतच्या पेक्षा थोडेसे वेगवेगळ्या ठिकाणी आपला अभ्यास करायचा आहे. आतापर्यंत आपण मॅथचे फक्त एकच पुस्तक या ठिकाणी स्टडी केलेलं आहे. या वर्षापासून आपण ठिकाणी मॅथचे 2 पुस्तकं या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये आपण तुमचे मॅथचे 2 भाग या ठिकाणी तयार होणार आहेत. तर पहिले याच्यामध्ये मॅथ फर्स्ट आणि दुसरा भाग या ठिकाणी मॅथ सेकंड, गणित 2. ओके, मॅथ फर्स्टला या ठिकाणी अल्जेब्रा असं म्हणतात. या ठिकाणी अल्जेब्रा गणित भाग 1, याला जिओमेट्री असं या ठिकाणी आपण म्हणतो. भूमिती हे भाग 2 मध्ये. तर आता याची जी काही मार्किंग असते तर याला याचे मार्क्स या ठिकाणी 40 असतात आणि याचे पण मार्क 40 असतात. त्यानंतर म्हणजे या ठिकाणी आणि याचे प्रॅक्टिकल म्हणजे नोटबुकला वगैरे या ठिकाणी 10 मार्क्स आणि याचे प्रॅक्टिकल 10 मार्क्स. याचे टोटल 15 मार्क्स, 50 गुण एकूण. याचे पण टोटल मार्क्स या ठिकाणी टोटल मार्क्स 15. याचे टोटल मार्क्स 15. ओके, मग इक्वल जर काढला आपण पेपर 15 + 15 इज इक्वल टू 100. अशा प्रकारच्या ठिकाणी आपला 100 मार्काचा पेपर्स या ठिकाणी आपला पाहायला मिळतो. आपल्या दोन्ही मॅथचा मिळून, मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंड असे जर दोन्ही विषय आपल्या ठिकाणी काढले तर एकूण 100 मार्काच्या मध्ये या ठिकाणी आपला पाहता येतात. तर हे थोडक्यात आपले टॉपिकचे नावं टॉपिकचे विषय या ठिकाणी पाहिला आपण की आपला मॅथ कशा प्रकारच्या ठिकाणी पाहायचा आहे. गणित याला आपण बीजगणित म्हणतात मराठीमध्ये, बीजगणित. ओके, आणि याला भूमिती म्हणतात. काय म्हणते ठिकाणी भूमिती, जॉमेट्री. तर याचे सिलेबस किंवा हे या वर्षी आपल्याला सुरुवात करायचे एक परीक्षा आहे, पेड आहे. त्यानुसार ठिकाणी आपला या विषयाला आपल्या ठिकाणी प्रारंभ करायचा आहे आणि या विषयानुसार ठिकाणी आपला पुढं जायचं आहे. तर आपल्या समोर एकत्रित प्रयास असला पाहिजे. आपल्या 2 मॅथचे पुस्तकं डिफरंटली या ठिकाणी पाहायचे आणि ते पाहत असताना म्हणजे याच्यामध्ये मॅथ फर्स्टमध्ये मला बीजगणित आणि मॅथ सेकंड मला या ठिकाणी भूमिती असं या ठिकाणी आपला पाहता येतो. तर याचे एकूण थेरी मार्क 40 आहेत, प्रॅक्टिकल 10 आहेत. तर याचे पण थेरी मार्क या ठिकाणी 40 आहेत, याचे 10 मार्क आहेत. ओके, तर एकूण 50 मार्क याचे आणि एकूण 50 मार्क याचे. तर एकूण 100 मार्क्स या ठिकाणी आपला पाहता येतो. ओके, नाव आपण याच्यानंतर या ठिकाणी सुरुवात करणार आहोत, प्रारंभ करणार आहोत. आपण याच्यानंतर याच्यामध्ये टॉपिक्स कोणते आहेत म्हणजे ही प्रणाली आपण एक बार जाणून घेऊया. 9th क्लासला मॅथ फर्स्टमध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत आणि मॅथ सेकंडमध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत. कुठल्याही कार्याची प्रारंभ करत असताना आपल्या डोक्यामध्ये पहिल्यांदा आपण कोणता विषय शिकत आहोत याच्याबद्दलची पूर्ण माहिती, त्यानंतर विषयामधले ते विषय कोणता आहे आणि कोण्या प्रकारचा आहे, त्यांची टॉपिकची नावं, त्यांची पाठाची नावं हे अगोदर पाठ होणं गरजेचं आहे. कुठून बी प्रारंभ करत असताना अभ्यासाला उगाच कुठून बी स्टार्ट नाही करायचं, तर सिस्टमॅटिकली स्टार्ट करायचे. तर या ठिकाणी मॅथ फर्स्ट गणित पहिला. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आपल्याला शिकायचा या ठिकाणी सेट. सेट म्हणलं की संच म्हणतात त्याला मराठीत. दुसरा टॉपिक शिकायचा आपला रिअल नंबर्स.
वास्तव संख्या. तिसरा नंबर टॉपिक घ्यायचा आहे आपला पॉलिनॉमियल, बहुपदी. त्यानंतर चौथा टॉपिक या ठिकाणी आपला पाहायचा आहे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल म्हणजे आता आपण दोन चलातील रेषीय समीकरणे असं म्हणतो. पाचवा टॉपिक आपल्या ठिकाणी पाहायचं आहे रेशिओ अँड प्रोपोर्शन. गुणोत्तर आणि प्रमाण. सहावा टॉपिक आपल्या ठिकाणी पाहायचा आहे अर्थमॅटिक फायनान्शियल प्लॅनिंग. आपण अर्थ नियोजन हा नवीन आलेला टॉपिक आहे याच्यामध्ये. अर्थ नियोजन. त्यानंतर सातवा टॉपिक आपण ठिकाणी पाहणार स्टॅटिक्स. स्टॅटिक्स संख्याशास्त्र किंवा सांख्यिकी म्हणतो आपण. सांख्यिकी. तर एकूण असे या वर्षाप्रमाणे ते तुम्हाला मॅथ फर्स्टमध्ये 7 टॉपिक पाहिजे सर. तर दरवर्षी जास्त करून तर पहिले फर्स्ट टर्मला 4 टॉपिक येत असतात. सेट, रिअल नंबर्स, पॉलिनॉमियल, लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल, त्यानंतर रेशिओ अँड प्रोपोर्शन, त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग. हा नवीन टॉपिक गेल्या वर्षापासून सिलेबसमध्ये आलेला आहे. आपला अर्थ नियोजन या ठिकाणी कळावं आपल्या भारताचं किंवा आपला इन्कम टॅक्स वगैरे या गोष्टी कळावे म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर संख्याशास्त्र स्टॅट्स आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये ठिकाणी माहीत आहे. बाकी सगळे टॉपिकचे आपण नावं बरेच वेळेस ठिकाणी ऐकलं आहे. नवीन आपल्यासाठी काही नाही सेट सोडला तर बाकी सगळे टॉपिक्स या ठिकाणी आपला फार महत्त्वाचे आहेत असं ठिकाणी आपला वाटते. तर हे फर्स्ट पार्टच्या ठिकाणी सिलेबस आपल्या ठिकाणी पाहता येतो. अशा प्रकारचा ठिकाणी सिलेबस तुमचा आहे. एवढा सिलेबस ठिकाणी आपण चांगल्या प्रकारच्या ठिकाणी पाहत असतो. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत त्यांची आपण एक यादी तयार करून घेऊया. गणित भाग 2 याच्या पहिल्या टॉपिक या ठिकाणी बेसिक concept in geometry. मूलभूत रचना म्हणतो आपण याची.
त्यानंतर 2 नंबर या ठिकाणी आपल्याला पाहता येते पॅरलल लाईन्स. समांतर रेषा. त्यानंतर 3 नंबरला या ठिकाणी आपल्याला पाहता येते ट्रायंगल. त्रिकोण. 4 नंबरला आपल्या ठिकाणी पाहता येते क्वाड्रिलॅटरल. चौकोन. ओके. त्यानंतर 5 नंबर या ठिकाणी पाहता येते सर्कल, वर्तुळ. 6 नंबरला आपल्या ठिकाणी पाहता येते कन्स्ट्रक्शन ज्योमेट्री. 7 नंबरला आपल्या ठिकाणी पाहता येते भौमितिक रचना. 7 नंबरला आपल्याला पाहता ठिकाणी कोऑर्डिनेट ज्योमेट्री. कोऑर्डिनेट ज्योमेट्री. निर्देशक भूमिती. आठव्या नंबर आपल्याला पाहता येते ट्रायगोनोमेट्री. त्रिकोणमिती. आणि शेवटचा पाहता येईल आपल्याला मेजरेशन. महत्व मापन. एवढा सिलेबस ठिकाणी मॅथ सेकंडचा आहे आपला. ओके. कोणते कोणते टॉपिक आहेत? पहिला टॉपिक आहे बेसिक कॉन्सेप्ट इन ज्योमेट्री. दूसरा है पैरालाइज. तीसरा है ट्रायंगल. चौथा है कोऑर्डिनेटर. 5वां है सर्कल. 6वां है कंस्ट्रक्शन ज्योमेट्री भौमितिक रचना. 7वां है कोऑर्डिनेट ज्योमेट्री. 8वां आहे ट्रायग्नोमेट्री. त्यानंतर 9वां आहे मेजरेशन म्हणजे महत्त्वमापन. ओके. किंवा सरफेस ऑफ सॉलिड सरफेस एरिया किंवा एरिया ऑफ सॉलिड सरफेस अशा ठिकाणी आपल्याला पाहता येते. तर हे 2 प्रकारच्या ठिकाणी आपला सिलेबस स्टडी करायचं आहे. तर हे बरेच काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा 10वीचा चांगल्या प्रकारचा बेस आहे, पाया आहे की यानुसार आपला सगळा पाया भक्कम करता येते किंवा पुढं 10वी 11वीच्या क्लासपर्यंत आपला लागणारा हा प्रत्येक टाईपचा सिलेबस या ठिकाणी आपला पाहता येते की हा किती महत्त्वाचा आहे आणि किती उपयोगीचा आहे. आणि अशाच प्रकारच्या ठिकाणी आपला जास्तीत जास्त सखोल माहिती या ठिकाणी आपल्याला घेऊन पुढे जावं लागणार आहे. तर तुम्हाला पाठीमागं आपला वया नोट्स बुक्स वगैरे या ठिकाणी करायला सांगितल्या होत्या, त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे. तर हे एकूण सिलेबस तर उद्याच्या दिवसासाठी फक्त तुम्हाला एवढाच अभ्यास राहील की चांगल्या प्रकारच्या ठिकाणी हे टॉपिकचे नाव पाठ करायचे आणि ज्यांना टॉपिकचे नाव पाठ झाले त्याने आपला एक मिस कॉल मारायचा की त्यामुळे मी लगेच त्यांना कॉल केला जाईल आणि ते टॉपिकचे नाव फक्त मुखपाठ सांगून दाखवायचे. वही करायचे ज्याप्रमाणे शिकवले आपण सिलेबस तिथून मॅथचे 2 भाग, नंतर पहिल्या भागामध्ये काय शिकायचं आहे, दुसऱ्या भागामध्ये काय शिकायचं आहे हे लिहून ठेवायचं. पहिल्या भागावरती म्हणजे 2 वेळा करणार तुम्ही, तर मॅथ फर्स्टला जे काय करणार तुम्ही त्याच्यावरती त्याच्या पहिल्या पेजवरती सगळा सिलेबस आणि मॅथ सेकंडच्या वहीवरती त्याचा सगळा सिलेबस अशा ठिकाणी नावाचे टॉपिकचे नाव टाकून ठेवायचे.
ओके. पाठीमागं तुम्हाला मी थोडक्यात इंट्रोडक्शन टाकलं होतं नंबर सिस्टीमबद्दल. नंबर सिस्टीममध्ये आपण नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, ऑपरेशन ऑफ इंटिजर्स इथपर्यंत पाहिले. ओके. पुढे या ठिकाणी आपण रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर हा दुसरा टॉपिक अल्जेब्रामधला दुसरा टॉपिक येताना आपण त्याला पुन्हा स्टार्ट या ठिकाणी करणार आहे. त्यासाठी त्याची काही अडचण नाही आपलं, तर तिथल्या इथं तुम्हाला ते समजून जाईल. तोपर्यंत हे सगळ्या टॉपिकचे वगैरे नावं या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे, हे तुम्हाला समजावं या उद्देशानं. आज फक्त आपण आपले विषय काय आहे, गणित आहे. गणिताचे 2 भाग पडतात आपल्या नवीन 9th क्लासपासून. तर त्यामध्ये मॅथ फर्स्ट, मॅथ सेकंड. तर आपल्या जनरली इन मॅथ फर्स्टला या ठिकाणी आपण अल्जेब्रा म्हणतो, तर मॅथ सेकंडला या ठिकाणी आपण जॉमेट्री म्हणतो. तर मॅथ फर्स्टमध्ये आपण पाहिलं की पहिला टॉपिक सेट, रिअल, दुसरा टॉपिक रिअल नंबर्स, त्याचा पॉलिनॉमियल्स, चौथा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल, त्यानंतर 5वा रेशो अँड प्रोपोर्शन, 6वा फायनान्शियल प्लॅनिंग आणि 7वा स्टॅटिक्स म्हणजे संख्याशास्त्र. त्यानंतर जॉमेट्रीच्या सेकंड पार्टमध्ये एकूण 9 टॉपिक आहे. त्यामध्ये पहिला टॉपिक आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, आणि दुसरा आहे पॅरालाइन्स, समांतर रेषा, तिसरा आहे ट्रायंगल, आणि चौथा आहे क्वाड्रिलॅटरल, आणि 5वा सर्कल, 6वा कन्स्ट्रक्शन जॉमेट्री, भौमितिक रचना, 7वा कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे निर्देशिक भूमिती, 8वा ट्रायग्नोमेट्री, आणि 9वा मेजरेशन महत्वमापन. अशा ठिकाणी आपले सगळे टॉपिक्स या ठिकाणी पाहायचे आहेत. तर एकूण हा आपला 9th क्लासचा एवढा सिलेबस आहे. तत्पूर्वी तुम्ही तुमच्या वह्या करणार, तुमचे सगळे नोटबुक्स तयार ठेवणार, सगळ्या गोष्टी तुमच्या तयार ठेवणार, आणि त्यानंतर आपण लागलीच ह्या सिलेबस या ठिकाणी शिकवायला प्रारंभ उद्यापासून ठिकाणी करणार आहोत. सेटचा किंवा पहिला टॉपिक